ते घाबरले नाही माझी नाही ते आता बघा चायली पाण्याची बाबा मला भीती वाटते आता त्याने त्याला हाताने सायली पालाने वरती आपण पायाच्या पेक्षा हाच काय तू मला भीती सायली बाबा 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 ब्राह्मण साप आहे, शेतकऱ्याचा मित्र. सगळे साप काही करत नाही, ठीक आहे. फक्त आपल्याला भीती वाटते साप आपल्या घरात आलाय किंवा साप आपल्या घराजवळ आहे. सापांची भीती पहिल्यापासूनच आहे, पण आपण जर सापांना समजून घेतले नाही तर सापांच्या बद्दलची भीती मनामध्ये कायम राहील, ठीक आहे. साप सहसा आपल्या घराजवळ येतो तो उंदीर खाण्यासाठी, ठीक आहे. उंदीर खाण्यासाठी कुठलाही विषारी साप असो की बिनविषारी साप असो. सापांमध्ये प्रकार आहेत, विषारी, बिनविषारी, निमविषारी असे 3 प्रकार आहेत. त्यातले बऱ्याचदा आपल्या घराजवळ बिनविषारी साप आलेले असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये विष नसतं पण आपण उगाच घाबरतो. आता जर विषारी साप जर तुम्हाला सांगायचे झाले ते नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नागाची तुम्हाला ओळख आहे, फणा काढतो तो नाग, ठीक आहे. ज्याच्या डोक्याच्या मागे रोमन अंकी 10 आकडा असतो, ठीक आहे. 10 आकडा असतो तो नाग साप, ठीक आहे. घोणस साप कोणता? ज्याच्या अंगावरती ठिपक्यांची माळ असते, रस्त्याजोगी बोलतो ज्याला आपण, कांबळ्याजोगी, तो घोणस साप, ठीक आहे. तो विषारी, डेडली वेनमस आहे हे सगळे. त्यानंतर मण्यार, माहिती मण्यार सूर्यकांड ज्या सापाविषयी अनेक अशा अंधश्रद्धा आहेत की रात्री चावला तर दिवसा उजेड म्हणजे सूर्य उगवू देत नाही. सूर्य उगवू देत नाही हा जरी शब्द आपण वापरला तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही, कारण मण्यार सापाचं विष आहे ना एवढं जहाल आहे की हे जे 4 सापांची नावं सांगितली ना, नाग, मण्यार आणि घोणस, नाग, फुरसे आणि घोणस, या 3 सापांच्या विषापेक्षा अधिक जहाल विष आहे. त्याच्यामुळं जर तो चावला ना तर एकतर समजत नाही साप चावलाय, कारण एवढे लहान विषदंत आहेत ना त्याचे, आणि एकदा त्याचे माणसावरती प्रभाव पडत चालला ना की माणसाला आणि माणसाच्या नातेवाईकांना तो हलवून सोडतो, ठीक आहे. जगला तर ठीक, नाही तर माणूस म्हणजे मरणाच्या दारात. तो कशाने कारणीभूत आहेत, त्याला कारण अशी आहेत की माणसाला आपण घरात बसून ठेवला, आपण मांत्रिकाकडे नेला उतरवायला, तसं कधीच करू नका. साप चावला जर तुम्हाला समजला नाही तर त्या पेशंटला पहिले धीर द्या, गाडीवरती बसवा, कोणाची वाट बघू नका आणि जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. त्यासाठी साप मारायची गरज नाही की साप मारून नेला पाहिजे, फोटो काढला पाहिजे, डॉक्टर त्यावरती इलाज करतील, काही नाही. जे 4 साप विषारी सापडतात त्या 4ही सापांवरती एकच औषध आहे, समजलं. त्याच्यामुळं कुठला साप आहे त्यांना म्हणजे असं क्लिअर करायची गरज नाही की नाग चावलाय, मण्यार चावले, घोणस चावलाय. साप चावला जर तुम्हाला ओळख पडली नाही, गाडीवरती बसवा पेशंटला आणि सरळ जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा, कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये या सापांवरची जी औषधं मिळतात ती 1 रुपया आपल्याला भरायची गरज नाही, फ्री ऑफ कॉस्ट मिळतात, ठीक आहे. कसले पण जर प्रायव्हेटमध्ये गेलात तर पेशंट वाचेल पण तुमच्या खिच्यावरती पैशाचा भुर्दंड भरपूर लागेल, त्याची अमाऊंट तुम्ही मोजू शकत नाही. लक्षात आलं. आता धामण साप शेतकऱ्याचा मित्र, सर्वात जास्त उंदीर खाणारा साप, घराजवळ साप येतो उंदीर खाण्यासाठी, ठीक आहे. हा साप तुम्ही वाचवलाय त्यासाठी आमच्या संस्थेतर्फे किंवा उरण वन विभागातर्फे तुमचं मनापासून आभार, ठीक आहे. आपण जर साप वाचवले नाही, याच्याबद्दल आम्ही तुमची गावातच साप सापडतात, शहरामध्ये शक्यतो कमी साप